शिकवण्यासाठीही अनेक गोष्टी केल्या गेल्या, जसं की NCC कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांनी मिळून बस स्थानक, गांधी पुतळा परिसर आणि नदी नाल्यांच्या परिसराची स्वच्छता केली. आणि शाळेतल्या एका पडीक जागेवर जिथे पाणी साचायचं तिथे पालक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने एक सुंदर परसबाग तयार केली. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांना लवकरच राज्यस्तरावर ओळख मिळाली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत शाळेने सलग 3 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केली. आधी तालुक्यात प्रथम, मग जिल्ह्यात तृतीय आणि त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला. इथं पुरस्कारांची हॅट्रिकच झाली की या पुरस्कारांमुळे शाळेचं मनोधैर्य नक्कीच उंचावलं असेल. निश्चितच. आणि शाळा या यशावर थांबलेली नाही. भविष्यासाठी त्यांच्या योजना आणखी मोठ्या आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मदतीने सुमारे 50 लाख रुपये खर्चाचा एक बॅडमिंटन हॉल तयार होत आहे. संस्थेच्या प्रयत्नातून मिळालेल्या 2.29 हेक्टर जागेवर एक मोठं क्रीडांगण आकार घेत आहे. आणि भविष्यात स्विमिंग टँक, संपूर्ण शाळेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प आणि 400 मीटरची धावनपट्टी बनवण्याचंही नियोजन आहे. ही यादी दाखवते की त्यांची दृष्टी किती व्यापक आहे. हो, ते केवळ आजच्या समस्या सोडवत नाही तर उद्याच्या संधी निर्माण करत आहे. तर सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता की एक शाळा आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या मनात इतकं आदराचं स्थान कसे निर्माण करते, या संपूर्ण चर्चेनंतर त्याचं उत्तर आता स्पष्ट दिसू लागलं आहे. हो, याचं उत्तर एका शब्दात देता येणार नाही. जेव्हा शाळा संकटात असते तेव्हा तिचे शिक्षक वर्गणी काढून तिला वाचवतात. जेव्हा तिची ओळख पुसली जाते तेव्हा डॉक्टर गजानन पाटील यांसारखे माजी विद्यार्थी पुढे येऊन तिला तिची ओळख परत मिळवून देतात. जेव्हा तिला ज्ञानाची गरज असते तेव्हा श्री मिलिंद ढोले आणि त्यांचे मित्र दूरदृष्टीच्या नेतृत्वाचं पाठबळ मिळतं. ही एक साखळी आहे. भाऊसाहेबांच्या विचारांची प्रेरणा, संस्थेचं मार्गदर्शन, शिक्षकांची मेहनत आणि त्याला समाजाकडून, विशेषतः माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली साथ, या सगळ्यामुळेच हा कायापालट शक्य झाला. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, आपण आज तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, निधी याबद्दल बोललो, पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? कदाचित त्या शाळेने विद्यार्थ्यांना केवळ भौतिकशास्त्र किंवा इतिहास नाही शिकवला, तिने त्यांना जबाबदारी, आपलेपणा